तर पहिली गोष्ट काहीतरी घडलं म्हणजे कोणाच तरी हात आहेच. तिथे खूप मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थैर्य सुद्धा आहे. म्हणजे 2-3 माणसे जी संगीत खुर्ची खेळतो तशी एकदा मी पंतप्रधान एकदा तू पंतप्रधान असं ते 3-4 माणसांमध्येच चाललेलं आहे. भारताच्या दृष्टीनं नेपाळ हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. कारण 3,500 किलोमीटर बॉर्डर आहे आपली चीनबरोबर. एक प्रकारचं प्रॉक्झी वॉर चाललेलं आहे. मग ते चीन अमेरिकेमध्ये असेल, अमेरिका रशियामध्ये असेल आणि छोटे देश त्याचे बळी ठरतात किंवा त्याचं बॅटल फ्रंट हे छोटे देश ठरतात. एका लिमिट पलीकडे चीनच्या कह्यात जाणं नेपाळसारखा देश ही अमेरिकेला पण रुचणारी गोष्ट नाही. अमेरिकेच्या पण हिताच्या दृष्टीनं ती गोष्ट योग्य होणार नाही याची जाणीव अमेरिकेला आहे. काही नेते असतात ते लाटेवर स्वार झालेले नेते असतात, काही नेते असतात ते स्वतःच लाट तयार करतात. आता बालिनशाह नेमके कुठल्या पद्धतीचे नेते हे आपल्याला लवकरच कळेल. भारतीय उपखंडामध्ये अजून 4-5 देश तयार व्हावेत हे लोकांचं जुनं स्वप्न आहे. बऱ्याच लोकांनी खूप 75 वर्ष देव पाण्यात घालून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी. मुख्यतः एवढ्या मोठ्या प्रमाणात नेपाळची लोकसंख्या भारतामध्ये विविध कामांनी स्थायिक असताना शेजारी नेपाळ देशात काय चालले हे आपल्याला माहिती नसणं ही अशक्य गोष्ट आहे. तात्कालिक कारण तू म्हणशील तर समाज माध्यमांवरचं जे काही बॅन आणला त्यांनी ते आहे. परंतु हे गेल्या 20-25 वर्षांपासून नेपाळी राजकीय व्यवस्थेमध्ये जे झिरपत चाललेलं नैराश्य आहे त्याचा हा सगळ्याचा परिपाक म्हणायला हरकत नाही. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गेल्या काही वर्षापासून भारताचा जो शेजार आहे त्यामध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. आधी श्रीलंका, त्यानंतर म्यानमार, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन तर हे आपले नेहमीचे शत्रू किंवा शेजारी देश अस्थिरतेमध्येच असतात असंच आपण म्हणू शकतो. पण आत्ता या सगळ्यांची पुन्हा एकदा नव्यानं चर्चा करण्याचं कारण म्हणजे नेपाळ. नेपाळमध्ये सध्या प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे आणि त्यामध्ये तिथलं सरकार जवळपास फक्त 36 तासात कोसळलं आहे. त्यामुळं त्या आंदोलनाचे आपल्यावर नक्की काय परिणाम होणार आहेत, भारतावर नक्की काय परिणाम होणार आहेत, त्यामुळं नेपाळमधली जी राजकीय स्थिती आहे सध्याची ती देखील आत्ता काय आहे, या सगळ्यांचा आपल्याला या एपिसोडमधून आढावा घ्यायचा आहे. त्यासाठी माझ्यासोबत आहेत परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आणि फर्ग्युसन कॉलेजच्या मीडिया आणि जर्नलिझम डिपार्टमेंटचे हेड योगेश परळे सर. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की नेपाळमध्ये जी सध्या उलथापालथ सुरू आहे त्याची नक्की सुरुवात कशी झाली? मला वाटतं फक्त काही दिवसांमध्ये किंवा 36 तासांमधले तिथलं सरकार कोसळलं आहे, त्याला नक्की काय गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत? म्हणजे तात्कालिक कारण जर त्याच्या मागचं जर आपण बघायचं म्हणलं तर नेपाळचं जे सरकार आहे त्यांनी तिथल्या समाज माध्यमांवर घातलेली बंदी असं आपल्याला तात्कालिक कारण म्हणून म्हणता येईल. कारण त्यांनी काय केलं की फेसबुक, ट्विटर, एक्स म्हणजे आपण ज्याला इंस्टाग्राम, स्नॅपचॅट अशा 25-26 जी लोकप्रिय संकेतस्थळे, सामाजिक संकेतस्थळं त्यांच्यावर बंदी घातली आणि कारण दिलं की त्याला रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं नाही आहे सरकारबरोबर. आणि त्या संदर्भातलं विधेयक, गमतीची गोष्ट अशी त्याची की त्या संदर्भातलं विधेयकसुद्धा अजून नेपाळच्या संसदेमध्ये पास झालेलं नाही आहे. सो ज्याचं विधेयकच झालेलं नाही, ज्याचा कायदाच झालेला नाही असं तुम्ही सांगून जर डायरेक्ट बंदी जर घालणार असाल तर मग त्याची रिस्क मोठी तयार होते. आणि ही सगळी तरुणाईमधली अत्यंत लोकप्रिय माध्यमं आहेत आणि त्या स्वरूपात तशी बंदी त्याच्यावर घातल्यामुळे मोठा जनक्षोभ नेपाळमध्ये उसळला. याच्यामध्ये मुख्यतः तरुणाईचं मोठा रोल आहे. जेनझी आपण ज्याला म्हणू असा, पण ते जेनझी पुरतंच मर्यादित नाही आहे. कारण मी जसं म्हटलं तसं हे तात्कालिक फक्त कारण झालं त्याचं. नेपाळमधलं हे जे राजकीय अस्थैर्य आहे हे गेली अनेक वर्ष हळूहळू तिथे रुजत चाललेलं आहे. त्याची ही मला वाटतं प्रतिक्रिया म्हणून आपल्याला बघता येईल ह्याच्याकडे. बरोबर. सर, तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केला, राजकीय अस्थिरतेचा उल्लेख केला. त्या दोन्हीबद्दल तर मला वेगवेगळी प्रश्न आहेतच, पण आपण या आंदोलनाकडे बघताना फक्त याला सोशल मीडिया बॅन हे एक कारण द्यायचं की सोशल मीडिया बॅन ही फक्त ठिणगी ठरली आहे आणि त्याच्यामागं अनेक भ्रष्टाचारासारखी कारणं असतील किंवा तिथले घराणेशाही याच्याबद्दलसुद्धा तिथल्या तरुणांना खूप आक्रोश आहे त्याच्याबद्दलसुद्धा, ही सगळी कारणंसुद्धा त्याला कारणीभूत आहेत. जसं बेरोजगारीचं उदाहरण दिलं जात आहे किंवा विषमतेचं उदाहरण आहे. या सगळ्यांबद्दलसुद्धा काय विचार आहे? आता कसं झालं आहे, नेपाळमध्ये गेली अनेक वर्ष खूप जास्त मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. आपण म्हणजे 3-3.5 कोटी लोकसंख्येचा तो देश आहे, परंतु 12.6% मला वाटतं तिथला बेरोजगारीचा दर आहे. गेल्या 5-6 वर्षातला तो सर्वाधिक दर आहे. आता 12.6% बेरोजगारी असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नेपाळमधल्या अर्थव्यवस्थेचा 25%पेक्षा जास्त वाटा हा नेपाळी लोक बाहेर काम करत आहेत आणि त्यांनी रेमिटन्सेस जे पाठवत आहेत त्याचा आहे. आणि छोटा आकडा नाही तो, $11-12 बिलियन पाठवतात दरवर्षी.
सो एक 20% लोक म्हणजे 3-3.5 कोटीमधले 20% लोक हे दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत. त्याच्यामुळे हा जो त्याच्यामध्ये सामाजिक ऐश्वर्य जे तू म्हणलंस त्याच्यामध्ये हे सगळे फॅक्टर्स आहेत. इन्फ्लेशन मोठ्या प्रमाणात आहे. काठमांडू हे शहर आहे जिथे खूप लोक सातत्यानं गेल्या 3-4 दशकांमध्ये येत राहिलेले आहेत. त्याचे काही तिथे रिपरकशन्स तयार झालेले आहेत. सो ओव्हरऑल नेपाळी लोकसंख्येमध्ये एक दरी तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये एक राजकीय व्यवस्थेचा लाभ उपभोगणारे लोक आणि इतर जे लोक आहेत ज्यांना राजकीय व्यवस्थेचा तसा ॲक्सेस नाही आहे. त्याच्यामुळे ते तू कदाचित बघितलं असेल की नेपो बेबीज या नावाने त्यांना हिणवण्यात येते सध्या. कारण ते काय की राजकीय नेत्यांची मुलं आहेत किंवा अधिकाऱ्यांची मुलं आहेत. हे नेपो बेबीज व्यवस्थेचे लाभ इतक्या मोठ्या प्रमाणात उपटत असताना बाकी लोकसंख्या मात्र दारिद्र्यामध्ये खितपत पडलेली आहे. ह्यानं जे टेन्शन तयार होतं राजकीय सामाजिक टेन्शन त्याची परिणती ही आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. सर, पण ही सगळे जे आत्ता तुम्ही कारणं सांगितले ती जर मुळापासून समजून घ्यायची असतील तर मला वाटतं 2006 पासून सुरुवात करायला लागेल, जेव्हा राजेशाही संपून लोकशाहीकडे वाटचाल केली नेपाळनं, जी 2008 साली संपुष्टात आली आणि त्यानंतर लोकशाहीकडे वाटचाल झाली नेपाळची. पण त्यापासून थोडंसं सुरुवात करूया इतिहासापासून. तेव्हा नक्की काय घडलं होतं? मला वाटतं अशाच प्रकारची क्रांती तेव्हा देखील झाली होती, फक्त ती थोडा जास्त 18-1 दिवस काहीतरी चालली होती. त्यापासून सुरुवात करूया, मग आपण पुढे चर्चा करू. हां, त्या म्हणजे दोन्ही घटना हिंसकच आहेत. म्हणजे आत्ताची पण घटना हिंसक आहे. तेव्हा पण आंदोलन झालं होतं, ते पण बऱ्यापैकी हे होतं. परंतु त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल फरक हा आहे की ते माओवादी विचार प्रेरणेतनं झालेलं आंदोलन होतं. म्हणजे 61 साली नेपाळमध्ये जी लोक, आता राजेशाहीचा तू उल्लेख केला, त्याला भरपूर कन्सिस्टन्सी आहे त्याला. म्हणजे 239 वर्ष ती राजेशाही चाललेली होती. ते 61 साली तेव्हाचे जे राजे ज्ञानेंद्र म्हणून होते त्यांनी पंचायत सिस्टीम म्हणून आणली. ती साधारण 3-1 दशकं चालली. 1990मध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी तुम्ही करा असं आंदोलन झालं. त्यानंतर पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणण्याच्या दृष्टीनं राजकीय पक्षांना मान्यता दिली नेपाळी राजेशाही व्यवस्थेनं. 96मध्ये हे आंदोलन झालं, माओइस्ट आंदोलन. आणि असं करत करत त्याची परिणती म्हणजे 2008मध्ये राजेशाही पूर्णपणे संपली आणि तिथे लोकनियुक्त सरकार यावं आणि जे डाव्या विचारप्रेरणेतनं, कम्युनिस्ट विचारप्रेरणेतनं यावं अशा पद्धतीची व्यवस्था तिथे तयार झाली. आता प्रॉब्लेम असा आहे तिथे की 2008, 2015 आणि 2025 असे 3 आपण जर बघितले टप्पे, तर 2015 पासून स्पेसिफिकली तिथे खूप मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिर्यसुद्धा आहे. म्हणजे 2-3 माणसे जी आपण संगीत खुर्ची खेळतो तशी पंतप्रधान, एकदा मी पंतप्रधान एकदा तू पंतप्रधान, असं ते 3-4 माणसांमध्येच चाललेलं आहे. कुठल्याच पंतप्रधानाची टर्म पूर्ण होत नाही. म्हणजे ओली असेल, दहल असेल किंवा देऊबा असतील, कोणाचीच टर्म 1-1.5 वर्षाच्या वर जात नाही आहे. आणि त्याच्यामुळे एक खूप मोठ्या लेवलचं फ्रस्ट्रेशन त्या राजकीय व्यवस्थेमध्ये आणि ओव्हरऑल नेपाळी समाजामध्ये तयार झालेलं आहे. ही सगळे स्ट्रक्चरल कारण आहेत. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं तात्कालिक कारण तू म्हणशील तर समाज माध्यमांवरचं जे काही बॅन आणला त्यांनी ते आहे. परंतु हे गेल्या 20-25 वर्षांपासून नेपाळी राजकीय व्यवस्थेमध्ये जे झिरपत चाललेले नैराश्य आहे त्याचा हा सगळ्याचा परिपाक म्हणायला हरकत नाही. तुम्ही राजकीय संगीत खुर्चीचा उल्लेख केला, त्याबद्दलही थोडंसं बोलूया. मला वाटतं तिथे 3 प्रमुख पक्ष आहेत. एक नेपाली काँग्रेस आहे, त्यानंतर एक युनायटेड लेनिनिस्ट माओइस्ट हा एक पक्ष आहे ज्याचे के पी शर्मा ओली प्रेसिडेंट आहेत, आणि त्यानंतर तिसरा जो माओवादी पक्ष आहे. तर ह्या 3 पक्षांमध्येच एकतर पंतप्रधानांचं संगीत खुर्ची चाललेली असते किंवा सत्तेची संगीत खुर्ची चाललेली असते. पण याला जी रचना कारणीभूत आहे ती म्हणजे नेपाळची इलेक्टोरल सिस्टम, ज्याच्यामध्ये संसदेचे 2 सभागृह आहेत आणि त्याच्यामध्ये थेट जे राष्ट्रीय सभा आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधी निवडून दिले जातात 59 मला वाटतं, आणि त्यानंतर जी दुसरी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्यामध्ये जे सभासद निवडून दिले जातात त्याच्यात अर्धे सभासद किंवा 165 सभासद मला वाटतं ते थेट लोकांमधून निवडून दिले जातात, आणि दुसरे जे सभासद असतात ते प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे पक्षाला जितकी मतं पडली आहेत त्यातून निवडून दिले जातात. ही पण व्यवस्था कुठंतरी कारणीभूत ठरली आहे का? कारण कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू नये यासाठी ती रचना करण्यात आलेली आहे, आणि त्यामुळे मग ही संगीत खुर्ची चालली असं जाणवते का? हे काय आता या 3 राजकीय पक्षांचा जो तू उल्लेख केला ते काय आहे की साधारण तुल्यबळ पक्ष आहेत. त्याच्यामुळे कुस्ती कोणीच जिंकत नाही. हां, ते 1-1.5 वर्षांना ज्याचं हे जास्त असेल
तो सत्तेमध्ये म्हणजे सत्ता खेचीची जी स्पर्धा आहे ती सातत्यानं चालू राहते. त्याला तू म्हटलं तसं स्ट्रक्चरल प्रॉब्लेम पण आहे. आणि दुसरं मी जसं म्हणतोय तसं की एंटिटीज तिन्ही, आता तिसरा चौथा एक पक्ष आहे त्याच्यात, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष म्हणून, हां, जो तो त्याला मला वाटतं ललितपूरचं आता त्यांनी सेंट्रल जेल जाळलं आंदोलकांनी. आणि जे पत्रकारच आहेत त्यांनी, जो रवी, मला आडनाव जरा आठवत नाही, पण त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. हे ओलींचे टीकाकार आहेत, हे जे रवी हे आहे, लिंक्डइन आय थिंक असं लिपोचेन का असं काहीतरी, ते आय एम रिअली सॉरी. पण हा चौथा त्याच्यातला मला वाटतं म्हणजे मुख्य एंटिटी असं म्हणता येईल आपल्याला. जे पूर्वी राजेशाहीला रॉयलिस्ट पक्ष होते, लॉयलिस्ट पक्ष होते, आणि त्यानंतर त्यांनी मला वाटतं मागे मोर्चा पण काढला होता याच राजेशाहीच्या समर्थनार्थ, आणि त्यांचा जो नेता होता ज्याला जेल झाली होती त्याच्या सुटकेसाठी सुद्धा. हां, नाही, हा थोडा वेगळा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. परत जरी डाव्यांबरोबर ते कोॲलिशनमध्ये जरी असले तरी ते इकॉनॉमिक लिबरलिझम, ज्याला आपण म्हणजे आर्थिक दृष्ट्या तुमचं वातावरण खुलं असावं, याचा समर्थक असलेला पक्ष आहे. तर आता जेव्हा ओलींचं घर यांनी जाळलं, 5 पंतप्रधानांची निवासस्थानं जाळली, खूप हिंसक आंदोलन झालं. त्याच्यानंतर या जेलवर हल्ला करून त्यांनी या नेत्याला सोडवलं. सो मी असं म्हणतोय की हे 3 पक्षांमध्ये जी रस्सीखेच चाललेली आहे ती चाललेलीच आहे. परंतु चौथाही पक्ष कदाचित आपल्याला पुढे मागे हा स्ट्रॉंग झालेला दिसू शकतो. परंतु प्रॉब्लेम असा आहे की तिन्ही पक्षांनी तसं म्हणलं तर लोकांचा विश्वास गमावलेला आहे. म्हणजे हे सगळं बरोबर आहे की स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत का, आहेत त्याच्यामध्ये अजून काही इश्यूज आहेत का, आहेत, परंतु ते इतर सगळ्याच आशियाई देशांमध्ये आपल्याला दिसतील. परंतु लोकशाहीमध्ये तुम्हाला कुठल्याच ह्याचा म्हणावा तसा पाठिंबा नसणं, लोकांचा विश्वास तुम्ही गमावणं, ही सगळ्यात मोठी आपत्ती आहे. आणि ती एका राजकीय पक्षाची आपत्ती नाही नेपाळसाठी, ती नेपाळच्या राजकीय व्यवस्थेची आपत्ती झालेली आता. म्हणजे एका विशिष्ट पक्षाला बहुमत आहे, विशिष्ट पक्षाला नाही आहे, तर पुढे मागे लाटेवर स्वारून येईल वगैरे अशी परिस्थिती नाही आहे. ओव्हरऑलच फ्रस्ट्रेशन जास्त झाले त्या राजकीय व्यवस्थेविषयी. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात गेल्या 2-3 दशकांमध्ये. बरोबर. म्हणजे तिथे ज्युडिशरीचे पण ऑफिसेस जाळण्यात आले, तर लेजिस्लेटिव्ह म्हणजे काही सोडलं नाही. म्हणजे ह्या सगळ्यांबद्दलच तिथं असंतोष आहे असं दिसून येतं. सुरुवातीला आपण जसं सोशल मीडियाचा उल्लेख केला त्याच्यातूनच या खरं जर क्रांतीला सुरुवात झाली असं म्हणतात. पण आता या संदर्भात प्रश्न विचारायचा म्हणजे की ह्याला जबाबदार खरं कोण आहे? असं बऱ्याच ज्या सोशल मीडियावर आपण चर्चा सुरू केली त्या सोशल मीडियावर अशा चर्चा किंवा थिअरीज फ्लोट होत आहेत की ह्याच्या मागे कुणीतरी असण्याची शक्यता आहे. काही जणांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये चीनचा हात आहे, काही जणांचं म्हणणं आहे त्याच्या मागे अमेरिकेचा हात आहे. अशा बऱ्याच थेरीज फ्लोट होत आहेत. यामागे नक्की कोणाचा हात आहे असं वाटतं? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर पहिली गोष्ट, काहीतरी घडलं म्हणजे कोणाच तरी हात आहेच. त्याच्यामुळे ते काय आहे की थेरीज जो शब्द तू वापरला तोच त्याला बरोबर आहे की याच्यात मतमतांतरं भरपूर आहेत की चीनचा हात आहे का, US चा हात आहे का. आपण हे मुख्य म्हणजे सुरू कसं झालं ते आधी बघू. काय झालं की मी जसं मगाशी नेपो बेबीजचा उल्लेख केला की हे राजकीय व्यवस्थेचे फायदे लाटणारे लोक आहेत, यांच्यामुळे नेपाळची प्रगती होत नाही आहे. उर्वरित जनतेला कायम अवदासिन्यात, दारिद्र्यामध्ये राहायला लागते. अशा पद्धतीची मांडणी करणारे अनेक फेसबुक पेजेस सुरू झाली आधी. आणि त्याचा धोका या प्रस्थापित जी राजकीय व्यवस्था आहे त्यांना कळून आलं की काय माध्यमांवर नियंत्रण आपलं असू शकतं, जी प्रस्थापित माध्यमं आहेत. पण ही प्रस्थापित माध्यमं नाहीत, फेसबुक काय किंवा हे काय. त्याच्यामुळे त्याच्यावरचं जे नरेटिव्ह आहे हे राजकीय व्यवस्था विरोधी नेपाळमध्ये व्हायला लागला. आणि त्याच्यामुळे नेपाळमध्ये हा सूर तयार व्हायला लागला की दे शूड फॉल इन लाईन असं आपण म्हणतो ना. त्यांनी एक विशिष्ट जी नेपाळची राजकीय संस्कृती ती जपायला पाहिजे. आणि म्हणून हे रजिस्ट्रेशनचा घाट त्या तत्कालीन व्यवस्थेनं घातला, म्हणजे ओली प्रणित व्यवस्थेनं. सो हे घातल्यानंतर आता कसं झालं की हे फक्त एंटरटेनमेंटचं माध्यम नाही, सोशल मीडिया हे पॉलिटिकल एक्सप्रेशनचं माध्यम नेपाळच्या तरुणाईसाठी झालेलं होतं. आणि पॉलिटिकल एक्सप्रेशनच तुम्ही अशा पद्धतीनं दाबून टाकायला लागलात तर त्याचा मग जो रोष आहे, त्याचा जो असंतोष आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळच्या जनतेमध्ये तयार झाला. त्याच्यातनं आंदोलन मग 20 लोक ठार झाले आणि त्याच्यातनं मग ती जास्त हिंसक होत गेलं. हा पहिला भाग त्याच्यातला. दुसरा तू जो म्हणतोयस की आता कसं आहे की त्याला आपण एक गोंडस नाव देतो, डीप स्टेट नावाचं, की कोण मागे आहे त्याच्या हे पुरेसं क्लिअर राहत नाही. म्हणजे हा एक प्रकारचा ग्रे वॉरफेअर म्हणतात त्याला, की त्याचा भाग झाला की तुम्ही युद्ध
जन्य परिस्थिती तर आहे किंवा लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली तर आहे, पण त्याच्यामागे नेमकं कोण आहे हे तुम्हाला दिसून येत नाही. आता चीनचा उल्लेख तू केला तर भारताच्या दृष्टीनं नेपाळ हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. कारण 3,500 किलोमीटर बॉर्डर आहे आपली चीनबरोबर. त्याचे ईस्टर्न सेक्टर, सेंट्रल सेक्टर, वेस्टर्न सेक्टर असे 3 भाग आहेत. तर नेपाळ जो आहे तो बरोबर मध्ये सेंट्रल सेक्टर आहे. सो नेपाळ आणि भूतान हे भारताला खूप महत्त्वाचे देश आहेत. आणि वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे की नेपाळमध्ये जो पंतप्रधान असेल किंवा जो व्यवस्थेचा प्रमुख असेल तो पहिली भेट भारताला देईल. पण जसं गेल्या 1-2 दशकांमध्ये जसं कम्युनिस्ट रिव्होल्युशन नेपाळमध्ये झालं आणि नेपाळी राजकीय व्यवस्थेची जी जवळीक आहे चीनबरोबर ती हळूहळू वाढायला लागली, तसं ह्याला छेद गेला. आणि नेपाळ आता मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे चीन प्रणित धोरण आहे नेपाळचं, परंतु डावा जो प्रभाव तिथे दिसतो तो मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे डिसेंबर 2024मध्ये हे जो काही उठाव झाला आहे नेपाळमध्ये त्याचं टायमिंग पण बघण्यासारखं आहे की डिसेंबर 24ला मला वाटतं वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह जो चीनचा आहे त्याच्या संदर्भातलं ॲग्रीमेंट त्याच्यावर आम्ही हे सही केल्याची घोषणा या ओलींनी पंतप्रधानांनी केली. त्याच्यानंतर आत्ताच मला वाटतं मागच्या महिन्यात ते चीनला जाऊन आलेत. सप्टेंबरमध्ये ते भारतात येणं अपेक्षित होतं आणि त्याच्याबरोबर मध्ये हा उठाव झालेला आहे. त्याच्यामुळे कोण आहे याच्या मागे, ते कशा पद्धतीनं चाललं आहे हे कदाचित पुरेसं स्पष्ट ओपन डोमेनमध्ये येणार नाही, परंतु आपण अशा पद्धतीची अनेक उदाहरणं गेल्या 2-3 वर्षात तू बघितली असशील की एका लेवलला एक प्रकारचं प्रॉक्झी वॉर चाललेलं आहे. मग ते चीन अमेरिकेमध्ये असेल, अमेरिका रशियामध्ये असेल आणि छोटे देश त्याचे बळी ठरतात किंवा त्याचं बॅटल फ्रंट हे छोटे देश ठरतात. असा प्रकार नेपाळ संदर्भात झालेला असण्याची 100% शक्यता आहेच. म्हणजे शक्यता नाही, हेच आहे. बरोबर. तुम्ही फेसबुक किंवा मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांचा उल्लेख केला, त्याच्या संदर्भात पण थोडंसं बोलूया. कारण ह्या कंपन्या आता फक्त एक एंटरटेनमेंटचं माध्यम नाही राहिलं, त्या मतं घडवण्याचं सुद्धा माध्यम राहिलेलं आहे. ज्या खरंच मतं घडवत आहेत त्याच्यातून मग मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन हे सगळं प्रोपोगेट केलं जात आहे आणि हे सगळं कारणीभूत ठरतं आहे अशा ज्या क्रांती घडून येत आहेत असं म्हणूया किंवा ज्या आंदोलनं होत आहेत त्यासाठी सुद्धा या संस्था कारणीभूत ठरत आहेत. पण यावर खरंच कोणाचं नियंत्रण नाही आहे आणि या सगळ्यांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते खरं तर अमेरिकेत किंवा इतर कुठे ज्यांची त्याची स्थापना झालेली आहे अशा ठिकाणी. तर या सगळ्यांवर नियंत्रण असणं किती जास्त महत्त्वाचं आहे. अशा संस्थांमधून मिसइन्फॉर्मेशन पसरू नये याची काळजी घेणं सरकारसाठी प्रत्येकच देशाच्या किती महत्त्वाचं ठरतं आहे. हे इतका ट्रिकी प्रश्न तू विचारला आहेस. कारण काय होईल की आपण एक गोष्ट विसरून चाललो आहे की युजर जनरेटेड कंटेंट प्लॅटफॉर्म्स आहेत हे सगळे. फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल, हे फक्त युजर जनरेटेड कंटेंट प्लॅटफॉर्म्स नाहीत, हे एक नफा कमवणाऱ्या कंपन्या आहेत या. आणि नफा कमवणाऱ्या कंपन्या याचा अर्थ काय की फॅक्च्युअलिटी असणं माहितीची ही त्यांची जबाबदारी नाही आहे. आता मी तुला उदाहरण म्हणून सांगतो की एखाद्या वृत्तपत्रामध्ये एखादा मी लेख समजा लिहिला आणि त्याच्यामध्ये काहीतरी बदनामीकारक मजकूर असेल तर पोलीस मला धरतील, मुद्रकाला धरतील, प्रकाशकाला धरतील, संपादकाला धरतील, 4 लोक तर 100% धरतील. बरोबर. पण तसं फेसबुकवर समजा एखादी पोस्ट मी लिहिली तर ती फेसबुक पोस्ट काढली जाते, कदाचित मला धरलं जातं. झुकरबर्गला कोणी वॉरंट पाठवत नाही कारण युजर जनरेटेड कंटेंट प्लॅटफॉर्म्स आहेत. आता त्याच्यातली प्रॉब्लेम काय आहे की धोका काय त्याच्यातला की वृत्तपत्रामध्ये एखादा लेख पब्लिश होऊन बदनामी होणं किंवा दंगल होणं ह्याची शक्यता आणि फेसबुकवरनं एखाद्या पोस्टमुळे दंगल होण्याची शक्यता, ह्याचं कुठं काही लॉजिक नाही. म्हणजे जिथे राजकीय किंवा तुझी ज्युडिशियरी न्यायव्यवस्था ही स्ट्रॉंग आहे तिथे शक्यता कमी आहे. जिथे न्यायव्यवस्था पुरेशी स्ट्रॉंग नाही आहे तिथे शक्यता जास्त आहे. म्हणजे हा मोठा त्याच्यातला धोका आहे. आणि कसं होतं की या कंपन्या या राजकीय मॅनिप्युलेशन करू शकतात, त्या कमर्शियल मॅनिप्युलेशन करू शकतात, त्याच्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये डेटा चोरीचा प्रकार घडतो. त्याच्यामुळे आपल्या देशाचं जसं फिजिकल इंटिग्रिटी आहे ती त्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी अत्यंत आवश्यक आहे, तसं देशाचं इन्फॉर्मेशन स्फिअर ओव्हरऑल कुठल्याही पद्धतीच्या माहितीचं जिथे म्हणजे इन्फॉर्मेशन स्फिअर जे आहे, जे माहिती विश्व आपण म्हणू त्याला, ते सुद्धा त्या देशाच्या नियंत्रणात असणं खूप आवश्यक आहे. परंतु आत्ता सध्या याच्याबद्दल खूप चॅलेंजेस आहेत. म्हणजे त्याला लिगल चॅलेंजेस आहेत, ज्युडिशियल त्याच्यामध्ये काही काही इश्यूज आहेत, राजकीय प्रॉब्लेम्स आहेत. आता मोठ्या देशांमध्ये ही गोष्ट तुम्ही बळाच्या जोरावर नेऊ शकता.
परंतु नेपाळसारख्या छोट्या देशांमध्ये नेपाळची ताकद आणि फेसबुकची ताकद असं आपण कंपॅरिझन केलं तर फेसबुकची ताकद कितीतरी देशाच्या जीडीपी पेक्षा फेसबुक जास्त मोठे आहे, कितीतरी जास्त आहे. त्याच्यामुळे उद्या फेसबुकनं ठरवलं की म्हणजे काहीतरी त्या संदर्भातली कारवाई करायची तर नेपाळ सरकार त्याला थांबवू शकेल का, तर त्याचं उत्तर नाही असं म्हणायला लागेल आपल्याला. आत्ताचं जे काही आपण बघतोय इव्हेंट्स त्याच्यावरनं. बरोबर. सर, तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबद्दल बरंच स्पष्टीकरण दिलं आहे, पण यासोबतच जे कन्झ्युमर्स आहेत सोशल मीडियावरचे किंवा ग्राहक आहेत त्यांना ज्या प्रकारे अल्गोरिदमने टार्गेट करून कंटेंट पुरवला जातो आहे, टार्गेट करून मिसइन्फॉर्मेशन पुरवली जाते. कारण मी एक प्रकारचा कंटेंट जेव्हा बघायला लागतो मला सेम प्रकारचाच कंटेंट दिसत असतो सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर. एक कुठेतरी ॲड पाहिली किंवा काहीतरी सर्च केलं तर ते किंवा काहीतरी बोललो आपण तरीसुद्धा ते मोबाईलमध्ये आपल्याला दिसायला लागतं. हे याचं जे रेग्युलेशन आहे ते भारतामध्ये सुद्धा कशा प्रकारचं रेग्युलेशन शक्य आहे का, एकतर शक्य आहे का, आणि असेल तर भारतामध्ये काय प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सुद्धा थोडंसं सांगायला पाहिजे. आपण अजून या संदर्भातलं पुरेसं काम केलेलं नाही असं माझं मत आहे. कारण याच्यामध्ये काय होतं, मी जसं म्हटलं तसं दोन्ही इश्यू आहेत. कमर्शियालिटी हा सुद्धा इश्यू आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी व्हॉट्सअपमधनं माहिती पाठवतो तेव्हा ती भारताचं ज्युरिस्टिक्शन उल्लंघून ती कुठेतरी अमेरिकेमध्ये किंवा याच्यामध्ये जाते. सो ती माहिती कशा पद्धतीनं वापरली जाईल ह्याच्यावर भारतीय सरकारचं किंवा व्यवस्थेचं नियंत्रण त्या मनाने कमी होतं. सो ही मोठी रिस्की गोष्ट आहे. कारण याचे राजकीय उद्या इम्प्लिकेशन्स असू शकतात, सिक्युरिटी इम्प्लिकेशन्स असू शकतात. कारण आत्ताच आपण बघतोय की विविध राजकीय पक्ष त्याचा वापर सुद्धा करतायत स्वतःचे मिसइन्फॉर्मेशन किंवा डिसइन्फॉर्मेशन पसरवण्यासाठी सुद्धा भारतातही. बरोबर. नाही तो काय की म्हणजे ते पुरेसं मॉनिटर होत नसल्यामुळे व्यवस्थेत ज्युडिशियल मॉनिटरिंग त्याला त्या मनाने कमी असल्यामुळे सगळ्या व्यवस्थेकडनंच त्याचा वापर गैरवापर जे आपण म्हणायचं ते म्हणू शकतो. परंतु नेपाळ संदर्भातच आपण याचं जर उदाहरण बघायचं झालं तर नेपाळ संदर्भातच हे बघता येईल की स्नॅपचॅट आहे, झेलो आहे किंवा फेसबुक, ट्विटर हे सगळंच त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला आणि तो अगदी म्हणजे 36 तासात जगात मगाशी तुझा उल्लेख केला की एवढ्या कमी वेळेत ते कसं काय होऊ शकेल. सो हा अंगलट फक्त नाही आला, त्याला इम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे राजकीय व्यवस्था उलथवून लावू आम्ही, परंतु आम्ही एका विशिष्ट सरकारचं म्हणणं, एखाद्या विशिष्ट व्यवस्थेचं म्हणणं मानणार नाही. हा त्याच्यातलं सूर आहे आणि हा फक्त नेपाळपुरता मर्यादित नाही, हा जगात तुला वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचं धोरण या ज्या इन्फॉर्मेशन स्फिअर संदर्भातल्या कंपन्या त्याचं दिसणार. बरोबर. सर, आपण भारताच्या शेजाराबद्दल आपल्या सुरुवातीच्या पार्टमध्ये बोललो आहे. जसं श्रीलंकेमध्ये अस्थिरता होती, काही काळ म्यानमारमध्ये अजूनही आहे, मालदीव्समध्ये काही काळ आपल्या विरोधी सरकार होतं, इंडिया आऊट तिथं कॅम्पेन चाललं होतं, पाकिस्तान तर आहेच. म्हणजे हे जे सार्क कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये मोस्टली सगळ्याच देशांमध्ये जवळपास आता अशांतता पसरायला लागली, अराजक माजलेलं आहे. तर अशा वेळी भारताने या गोष्टींकडे कसं पाहायला हवं, भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा कशी असायला हवी, त्यामध्ये काय नक्की सुधारणा आवश्यक वाटतात, आणि यासोबतच जर नेपाळमध्ये एवढं मोठं आंदोलन होतं आहे याची भारत सरकारला किंवा भारतीय सुरक्षा यंत्रणांना कल्पना होती का, त्याचा काही आपल्यावर परिणाम होणार आहे याची काही खबरदारी भारताने घेतलेली असू शकते का? दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो आणि मग पहिल्या प्रश्नाबद्दल बोल. नेपाळ हा मी जसं मगाशी म्हटलं तसं खूप महत्त्वाचा भारतीय दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचा देश आहे. कारण फक्त चीनबरोबर त्याची सीमारेषा आहे असं नाही. नेपाळमधली 30-35% लोकसंख्या ही भारतीय लोकसंख्येशी तिची नाळ जोडली गेलेली आहे. मधेसी पॉप्युलेशन आपण त्याला म्हणू. बरोबर. आणि तुला माहिती असेल की 2015ला जेव्हा यांनी नवीन राज्यघटना आणली तेव्हा तिथे दंगल सदृश परिस्थिती झाली होती. मला वाटतं 135-40 दिवसांचा त्यांनी ब्लॉकेड तयार केला होता नेपाळ भारत सीमारेषेवर. हे असं का? कारण मधेसी लोकसंख्येचं जे म्हणावं ते रिप्रेझेंटेशन नेपाळी याच्यामध्ये निसणं आणि ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या संदर्भातली की मधेसी हे नेपाळी लोक नाहीत. कारण ते वेगळे दिसतात, वेगळे राहतात, त्याचा भारतीय याच्याशी जास्त संबंध आहे वगैरे असं. आता 35% लोकसंख्या ज्या देशामध्ये आहे त्या देशाला तुम्ही या देशाची नाही असं म्हणणं रिस्की गोष्ट आहे, खूपच रिस्की. सो भारतीय दृष्टिकोनातनं हा मोठा कन्सर्न होता की हे कशा पद्धतीने हँडल होईल, कारण पुढे मागे त्याचे पडसाद 100% आपल्याला दिसून येणार. दुसरी गोष्ट मी जसं मगाशी US चा आपण उल्लेख केला की एका लिमिट पलीकडे चीनच्या कह्यात जाणं नेपाळसारखा देश ही अमेरिकेला पण रुचणारी गोष्ट नाही, अमेरिकेच्या पण हिताच्या दृष्टीने ती गोष्ट योग्य होणार नाही याची जाणीव अमेरिकेला आहे. म्हणजे म्यानमारचा तो उल्लेख केला की 2008 साली बराक ओबामांनी
जो भारताचा दौरा केला होता तेव्हा म्यानमारला पण त्यांनी भेट दिली होती. म्हणजे काय की त्याच्यातलं जिओपॉलिटिक्स म्हणशील तर अशा पद्धतीचं आहे की चीन हा पॅसिफिक लुकिंग कंट्री म्हणू आपण त्याला, की त्याचं त्या दिशेला जास्त हे हिंदी महासागरात त्याचा पदराव शक्य तेवढा कमी असावा, त्याचा प्रभाव शक्य तेवढा कमी असावा, हे भारतीय धोरणाचा पण प्रयत्न आहे आणि अमेरिकन धोरणाचं पण हे निश्चितपणे लक्ष आहे. त्याच्यामुळे डिसेंबर 2024चा मी जो उल्लेख केला की वन बेल्ट वन रोडचं त्यांनी केलं, तेव्हाच अमेरिकेनं $500 मिलियन त्यांना मदत देऊ केली होती नेपाळी सरकारला. तर ती अर्थात त्यांनी म्हणावं तसं ते काही पुढे गेले नाही. थोडक्यात काय की अमेरिकन राष्ट्रीय हित त्याच्या दृष्टीनं त्याला पूरक असं परराष्ट्र धोरण स्वतःचं ठेवायला नेपाळने एका अर्थी नकार दिला. त्याच्यामुळे नेपाळसारखा देश हा जिओपॉलिटिक्सचा एक बॅटल ग्राउंड तिथे झालेला आहे आणि भारताच्या दृष्टीनं ही मोठी रिस्क आहे. कारण चीनच्या कह्यात तो जाणं, याचं एक उदाहरण सांगतो मी तुला की काही काळापूर्वी लिपुलेखा आणि कालापानी हा जो भाग आहे, म्हणजे जिथे चीन, नेपाळ आणि भारताच्या सीमारेषा साधारण एकत्र येतात, तो आत्तापर्यंत नेपाळनं असं म्हणलं नव्हतं, पण जसं चीनची जी असलेलं सख्य आहे ते वाढत चाललं आहे, तसं त्यांनी ऑफिशियली धोरण मॅप बदललेले आहेत की लिपुलेखा आणि कालापानी हा नेपाळचा भाग आहे म्हणून. आता हा भारताच्या दृष्टीनं रिस्की गोष्ट आहे, कारण तिथे लिपुलेखी ती जी खिंड आहे ज्याच्यातनं भारत चीन जोडले जातात एकमेकांना, तिथे भारतानं सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता बांधलेला आहे. सो मी जसं म्हणतो की परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं नेपाळकडे अनेकविध अंगाने बघता येईल, जेणेकरून भारतीय परराष्ट्र धोरणातलं नेपाळचं महत्त्व आपल्याला अनेक अंगाने दाखवता येईल. आणि अर्थात ओव्हरऑल इंडियन सबकॉन्टिनेंटचा जर विचार केला भारतीय उपखंडामध्ये, तर तू म्हणतोयस तसं तुला वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय स्थैर्य दिसेल, परंतु हे आत्ता आलंय का, तर मला त्याच्याबद्दल थोडी शंका आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये स्थैर्य कधी होतं हा प्रश्न आहे. काहीतरी चालूच आहेत इश्यूज. श्रीलंकेमध्ये सुद्धा काहीतरी तुला आधी सिंगली हे होतं, त्याच्यानंतर म्हणजे लिट्टेचा विषय होता. सो साधारणपणे दशकभराच्या अंतरामध्ये या देशांमध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीची राजकीय आव्हानं मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आपल्याला दिसून येतात. आता भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं आपल्याला कसं बघता येईल त्याच्याकडे, एक तर पहिली गोष्ट आपल्याला ह्याची काळजी अत्यंत काळजीपूर्वक हे एन्श्योर करायला लागेल, खात्री करायला लागेल याची की भारताचा या संदर्भातला दृष्टिकोन हा बिग ब्रदर दृष्टिकोन असू नये. म्हणजे भारताच्या साईजमुळे, भारताच्या ओव्हरऑल सामर्थ्यामुळे भारत हा या पाकिस्तान सोडून म्हणतोय मी, इतर देशांना डॉमिनेट करतोय असं चित्र त्या देशांमधल्या लोकसंख्येमध्ये, त्या देशांमधल्या राजकीय व्यवस्थेमध्ये तयार होऊ नये, हे पहिलं लक्ष आहे. दुसरी गोष्ट काय की इन अ वे हे भारताशी निगडीतच सगळे, म्हणजे या देशांमधलं राजकीय स्थैर्य, जसं मधेसींचा उल्लेख केला की त्या देशांमधलं राजकीय स्थैर्य हे भारतामध्ये पण पुढे मागे राजकीय स्थैर्य निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल. त्याच्यामुळे ते भान पण आपल्याला ठेवायला लागेल. म्हणजे हे अमेरिका, रशिया आणि भारत अशा पद्धतीचं परराष्ट्र धोरण नाही आहे. भारताचे शेजारी देश जे आहेत ते जेवढं परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे, तेवढेच राष्ट्रीय धोरणाच्या दृष्टीनं पण महत्त्वाचे आहेत. कारण त्या देशांमध्ये राहत असणारी लोकसंख्या ही ओव्हरऑल भारतीय देशामध्ये पण राहत आलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं भान भारतीय परराष्ट्र धोरणाला आणि भारतीय नेतृत्वाला ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. सर, यासोबतच जो महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोललो, नेपाळमध्ये एवढं मोठं आंदोलन होणं, तिथे अराजक येणं, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे? कारण आपली थेट सीमा आहे, सीमा बरीच ओपनही आहे, कारण तिथून थेट आपले रोटीबेटीचे व्यवहार आहेत, भारत जवळचा मित्र आहे बऱ्याच काळापासूनचा. तर हे जे संबंध आहेत ते त्याच्यावर कशा प्रकारे ताण येऊ शकतो अशा प्रकारच्या आंदोलनातून? मी जसं म्हणलं की पहिलं चॅलेंज जे आहे ते भारत हा मित्र देश आहे ही जी कल्पना आहे ती कल्पना अबाधित ठेवणं, ती जी फॅक्ट म्हणू आपण, तथ्य आहे ते अबाधित ठेवणं. आणि हे काहीतरी भारत पुरस्कृत आहे. आता कसं आहे की ह्या नॅरेटिव्हचे सगळे भाग येते की करते कोणतरी आणि मग हे भारत पुरस्कृत आहे असं जर नॅरेटिव्ह तिथे तयार झालं तर मग थोडक्यात भारताविषयीचा विश्वास डळमळीत होता कामा नये. हे आपल्याला पहिल्यांदा त्याची खातरजमा करायला लागेल. त्याची खातरजमा मला वाटतं पंतप्रधानांनी सुद्धा केली की एक बॅलन्स ट्विट केलेलं आहे, स्टेटमेंट आलेलं आहे.
नेपाळमध्ये जो प्रचंड भूकंप झाला त्या संदर्भात पण आपण मदत केलेली आहे. नेपाळचं मी जसं मागासपासून जो उल्लेख करतोय, चीनबरोबर असलेल्या सख्याबाबत पण आपण संयम दाखवलेला आहे. आपण खूप आक्रमकपणे त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचं पाऊल उचललेलं नाही आहे. संयम, विवेक असणं ही एक गोष्ट आहे, परंतु भारतीय हित मात्र नेपाळच्या माध्यमातून साधलं गेलं पाहिजे आणि तशा दृष्टीनं पावलं आपण टाकतोय. मगाशी म्हणजे तू जो उल्लेख केला की भारतीय नेतृत्वाला याची कल्पना नव्हती का, सुरक्षा व्यवस्थेला कल्पना नव्हती का, तर मला असं वाटत नाही. म्हणजे सुरक्षा व्यवस्थेला याची कल्पना नसेल असं मला वाटत नाही, परंतु इंटेलिजन्स आहे ना तो, ते थोडी सांगणार आहेत की आम्हाला याची कल्पना होती. पण अर्थात तुम्हाला पावलं दिसत असतात, तुम्हाला चिन्ह दिसत असतात, त्या संदर्भातली हे असते. कारण नेपाळमधलं हे राजकीय नैराश्य जे आहे हे लपलेलं नाही आहे. आणि मुख्यतः एवढ्या मोठ्या प्रमाणात नेपाळची लोकसंख्या भारतामध्ये विविध कामांनी स्थायिक असताना शेजारी नेपाळ देशात काय चालले हे आपल्याला माहिती नसणं ही अशक्य गोष्ट आहे. बरोबर. परंतु फक्त तेवढ्यानेच होणार नाही ते. आता जी नवीन व्यवस्था नेपाळमध्ये येऊ घातली आहे ती भारताला पूरक असावी, भारताचं हित त्याच्यातनं साधलं जावं. आणि फक्त भारताचंच हित मी म्हणत नाही, कारण भारताचा शेजार हा नेपाळच्या दृष्टीनं खूप आवश्यक आहे. चीनचा जरी शेजार असला तरी ते भौगोलिकदृष्ट्या खूप दुर्गम भाग येतो आणि नेपाळचा जो ओव्हरऑल जगाशी असलेला संपर्क आहे हा भारतीय सीमारेषेच्या माध्यमातूनच आहे. त्याच्यामुळे भारत नेपाळ सुदृढ संबंध असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट जशी आपल्यासाठी तशी नेपाळसाठी पण आहे. हा विश्वास पुन्हा रुजवणारी जी राजकीय व्यवस्था असेल ती आपल्याला पूरक असेल असं मी म्हणेन. ती लोकशाहीच असेल किंवा पार्लमेंटरी डेमोक्रेसीचीच असेल असं काही म्हणण्याचं आपल्याला कारण नाही, कारण नेपाळला 3-4 शतकं लोक ह्याची सवय आहे, राजेशाहीची सवय. तू जो पहिला हे विचारलास की राजेशाही समर्थनार्थ त्यांनी एक 10-20 हजाराचा मोर्चा काढला होता, तर पुढे मागे ते राजेशाहीकडे जाईल का किंवा ती जी राजकीय व्यवस्था असेल ती कशी असेल आता आपल्याला सांगता येणार नाही ते. परंतु जी असेल ती भारताला पूरक असावी या दृष्टीनं भारतीय नेतृत्वानं सजग राहायची आवश्यकता मात्र 100% आहे. बरोबर. सर, तुम्ही नवीन राजकीय व्यवस्थेचा उल्लेख केला. आता ही राजकीय व्यवस्था होण्यासाठी या आंदोलनाचं नेतृत्व नक्की कोण करत आहे हे पण पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये नक्की कोणते महत्त्वाचे चेहरे दिसतात? याच्यामध्ये प्रामुख्यानं काठमांडूचे जे मेयर आहेत तिथले त्यांचं नाव घेतलं जाते बालेंद्र शाह म्हणून, तर ते एक प्रमुख कंटेंडर दिसत आहेत. त्यानंतर माजी डेप्युटी प्राईम मिनिस्टर जे आहेत, आपण मगाशी ज्यांचा उल्लेख केला राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे, त्यांचा एक उल्लेख केला जातोय. तर या दोघांबद्दल थोडीशी फार माहिती आणि हे आंदोलन खरंच त्यांच्या नेतृत्वात आहे किंवा त्यांचा या आंदोलकांवर काही कंट्रोल आहे का? कारण त्या आंदोलकांनीच मागणी केली आहे की जे काठमांडूचे मेयर आहेत बालेंद्र शाह त्यांच्याकडे सत्ता सोपवण्यात यावे. आता काय आहे की काही नेते असतात ते लाटेवर स्वार झालेले नेते असतात, काही नेते असतात ते स्वतःच लाट तयार करतात. आता बालेन शाह नेमके कुठल्या पद्धतीचे नेते ते आपल्याला लवकरच कळेल. कारण बालेन शाह मुख्यतः प्रकाश होतात कशामुळे आले की म्हणजे सोशल मीडियाच्या बॅनवरनं हे सगळं तुला हिंसाचार दिसतोय. तर बालेन शाहनी नगरपालिकांची तिथले जे आहेत त्याचं फेसबुक लाईव्ह केलं होतं मला वाटतं, म्हणजे लोकांना दिसावं. आता हे कसं ट्रान्सपरन्सी असावी, त्याच्यात काहीतरी पारदर्शकता असावी आणि वेगवेगळ्या पद्धतीची कामं करून कमी वेळेमध्ये नावारूपाला आलेला हा नेता आहे. परंतु मी जसं म्हणलं की छोट्या देशांचे प्रश्न वेगळे असतात, त्यांना मोठ्या देशांच्या मसल फ्लेक्सिंगला तेवढं सहन करू शकणारा नेता हवा असतो. बरोबर. तसे बालेन शाह आहेत का हा मुख्य त्याच्यातला प्रश्न आहे. म्हणजे कदाचित लोकांची मागणी म्हणून बालेन शाह होतील, परंतु जसे म्हणजे 5 पंतप्रधानांची घरं जाळली तर 6वा पंतप्रधान त्याच्या पुढचा असं व्हायला नको. त्याच्यामुळे बालेन शाह हे तशा दृष्टीनं अजून मी म्हणेन की आत्ता नावारूपाला आलेले आहेत, बट ही इज येट टू बी प्रूव्हन. हा, नगरपालिकेचा अनुभव असणं आणि देश चालवण्याचा अनुभव असणं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आत्ता असा कुठलाच चेहरा नाहीये जो समर्थपणे नेपाळची धुरा वाहू शकेल असा आपल्याला विश्वास वाटतो. बालेन शाहकडे एकतर वयाचा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट वय आणि जेनझीचा मगाशी तुझा उल्लेख केला की जास्त मोठ्या प्रमाणात तरुणाईचा म्हणजे नेपाळी लोकसंख्येत डेमोग्राफी लक्षात घेतली तर तरुणांचा पाठिंबा असणं हे मोठं राजकीय ॲसेट सध्या आहे. त्याच्यामुळे बालेन शाहना तशा दृष्टीनं फायदा होईल, परंतु म्हणजे ते त्या दृष्टीने यशस्वी ठरतील का हे अजून आपल्याला बघायला लागेल.
सर, कुठल्याही चर्चेमध्ये एक वे फॉरवर्ड बघितला जातो. आपण त्याच वे फॉरवर्डबद्दल चर्चा करूया. नेपाळमधले हे जे अराजक आहे किंवा अशांतता आहे, त्याचं तुम्ही वे फॉरवर्ड नक्की काय बघता? तिथे कुठली नवीन व्यवस्था निर्माण होऊ शकते किंवा याच व्यवस्थेमध्ये काही बदल होऊन तिथलं सैन्य ते सरकार किंवा देश ताब्यात घेऊ शकतं? ते कशा प्रकारे चालवल्या जाऊ शकतो? आणि या सगळ्यांचा या भारतासोबतचे सुद्धा त्याचे संबंध कसे असू शकतात? याबद्दल एक काय वाटतंय तुम्हाला? 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे पहिलं मी जसं म्हटलं तसं की नेपाळला भारताची अत्यंत जास्त गरज आहे आणि आपण ती त्यांना बजावून सांगण्यापेक्षा सौम्यपणे सांगितलेली जास्त शहाणपणाचं ठरेल. कारण कसं होईल की नेपाळमधलं जे अराजक आहे त्याचं खापर कोणाच्या डोक्यावर फुटणार हे अजून ठरलेलं नाही आहे. म्हणजे ही तात्कालिक सगळी झाली की कोणाला म्हणजे परेड झाली, कोणाची घरं जाळली, कोणाचं हे झालं वगैरे वगैरे. परंतु अशा परिस्थितीमध्ये आपला मित्रदेश आहे भारत, हा विश्वास जर आपण तिथे रुजवू शकलो तर आपल्याला फायदा होईल. दुसरी गोष्ट काय की मी जसं म्हटलं तसं की तिथे लोकशाही व्यवस्थाच यायला पाहिजे असं तिथल्या जनतेचा पण सूर दिसत नाही आपल्याला. म्हणजे परत एकदा पार्लमेंटरी डेमोक्रेसी झाली आणि परत एकदा महागाई आहे, बेरोजगारी आहे किंवा ही जी सामाजिक वीण उसवलेली आहे नेपाळच्या लोकसंख्येची की राजकीय व्यवस्थेचे लाभार्थी एकीकडे आणि अत्यंत म्हणजे खितपत असलेले लोक दारिद्र्यामध्ये एकीकडे, ही अशा पद्धतीचं जर व्यवस्था पुढे चालू राहिली तर लोकांचा रोष थांबणार नाही. लोकांचा असंतोष अजून त्याचा उद्रेक वेगळ्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल. आता पार्लमेंट जाळली, सुप्रीम कोर्ट जाळलं, आता अजून काय करणार असं. त्याच्यामुळे जी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेमध्ये इन्क्लुझिव्हिटी असायला पाहिजे, हा भारताचा प्रयत्न आहे. म्हणजे 2015चा मी जो उल्लेख केला की मधेसी हा काही एक ग्रुप नाही आहे, त्याच्यामध्ये इथनिसिटीज आहेत, वेगवेगळे धर्म आहेत त्याच्यामध्ये आणि 30-35% लोकसंख्या आहे. तर त्यांना तुम्ही प्रादेशिक भूभाग आहे, नेपाळच्या तराई भाग जो आपण म्हणतो, नेपाळच्या लोकसंख्येमध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांना सामावून घ्या. ह्याचंच एक्सटेन्शन म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की ओव्हरऑल सगळ्या स्टेक होल्डर्सना नेपाळच्या राजकीय व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व असावं, त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी आणि नेपाळी लोकसंख्येचं भलं, जसं अफगाणिस्तान संदर्भातली आपली जुनी भूमिका आहे की अफगाणिस्तानचं भलं हे अफगाण लोकांनी करायचं आहे आणि इतर लोकांचं युद्ध लढण्यासाठीची भूमी म्हणून अफगाणिस्तानला स्वतःचा वापर करू देऊ नये. तशा पद्धतीचंच आपण नेपाळ संदर्भात पण म्हणू शकतो की नेपाळी लोकसंख्येच्या हातामध्ये ते सुकाणू पाहिजे, नेपाळी संसदेच्या किंवा नेपाळी देश ओव्हरऑल विकासाचा असं. सो ती भूमिका मला वाटतं जास्त संयुक्तिक असेल. आणि बिहार आहे, UP आहे, जिथे नेपाळची लोकसंख्या पण आहे, हे भारताच्या दृष्टीनं पण संवेदनशील राज्य आहेत ही सगळी. त्याच्यामुळे त्याचा विचार मी जसं म्हणलं तसं की म्हणलं तर ते परराष्ट्र धोरण आहे, म्हणलं तर राष्ट्रीय धोरण आहे, ते तुमच्या पॉप्युलेशनशी पण संबंधित ते आहेच. त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करून आपल्याला नेपाळ संदर्भातलं धोरण ठरवायला लागेल. बरोबर. सर, एक शेवटचा प्रश्न, भारतानं नक्की यामध्ये कुठली भूमिका घ्यायला हवी? आणि प्रामुख्यानं तसं बघायला गेलं मुख्यतः तर श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या तीनही देशांमध्ये एक सेम पॅटर्न दिसून आला सरकार कोसळण्याचा. तसाच काहीसा प्रयत्न भारतातही केला जाऊ शकतो का, अशी एक थेरीज फ्लोट केल्या जात आहेत की डीप स्टेट, तुम्ही जसा उल्लेख केला मगाशी, त्या डीप स्टेटचा हात भारतावर सुद्धा नजर आहे. जॉर्ज सोरोस आणि त्याची ओपन डेमोक्रेसी फाउंडेशन वगैरे त्याची चर्चा केली जाते. त्याचा खरंच काही तसा प्रभाव भारतावर होऊ शकतो का? आणि या सगळ्यांमधून भारताला एक काय नवीन शिकवण मिळू शकते या सगळ्या कॉन्फ्लिक्टमधून? नाही, हे आत्ता कसं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे 2014 पासून सुरू झालेलं आहे. म्हणजे भारत फुटावा हे स्वप्न 47 सालापासून लोक बघत आलेले आहेत की म्हणजे लोक तेव्हाही शिकवत होते आपल्याला देश म्हणून की एवढं वैविध्य आहे तुमच्याकडे, एवढं काही काही इश्यूज आहेत, तर तुम्ही देश म्हणून एकत्र राहू शकणार नाही, बाल्कनायझेशन तुमचं होईल असं. सो हे भारताचं एक म्हणजे भारतीय उपखंडामध्ये अजून 4-5 देश तयार व्हावेत, हे लोकांचं जुनं स्वप्न आहे. बऱ्याच लोकांनी खूप 75 वर्ष देव पाण्यात घालून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी. हे सोरोसचा जे तू उल्लेख केला की हे आता त्याचंच एक पुढचं रूप आपण म्हणू. कारण का की डीप स्टेटचा उल्लेख मी अशासाठी मगाशी केला की त्याच्यातले कमर्शियल इंटरेस्ट, पॉलिटिकल इंटरेस्ट हे पडद्यामागे राहून कार्यरत असतात आणि त्याच्यामुळे नेमकं कोणी केलं, काय केलं हे आपल्याला लक्षात येत नाही. जसं बांगलादेशचं मगाशी तू म्हणलास की बांगलादेशनं पोर्ट वापरणं, पोर्टची परवानगी US ला नाकारली आणि त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये एवढ्या हिंसक प्रमाणामध्ये आंदोलन आपल्याला बघायला मिळालं. तसंच नेपाळमध्ये दिसते, तसंच काही प्रमाणात श्रीलंकेमध्ये दिसते.
सो म्हटलं तर याच्यामागे डीप स्टेट आहे का, तर आहे. म्हटलं तर त्याच्यामध्ये अमेरिकेसारख्या देशांचा हात आहे का, 100% आहे. परंतु भारतात अशा पद्धतीचा पॅटर्न होईल का, तर त्याची मला त्या मनाने शक्यता कमी वाटते. कारण हे जे शेजारी देश आहेत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान तर आहेच, याच्यामध्ये लोकशाहीची पाळंमुळं सुदृढ कधीच नव्हती. हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. म्हणजे आपली लोकशाही सुदृढ आहे, व्यवस्था म्हणून पण सुदृढ आहे, लोकांच्या मानसिकतेचा विचार केला तेव्हा सुद्धा सुदृढ आहे. म्हणजे मी कायम म्हणतो की ज्या लोकांनी इंदिरा गांधींना पायउतार केले त्या लोकांना वेगळी लोकशाही शिकवण्याची गरज नाही. आपली लोकशाही व्यवस्था म्हणून, स्पिरिट म्हणून सुदृढ आहे. परंतु त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स आपण काही आणायचा प्रयत्न केला, कॉन्स्टिट्यूशनल त्याच्यामध्ये काही टेन्शन्स निर्माण करायचा प्रयत्न केला, तर मात्र भारतीय म्हणजे बाहेरून प्रभाव असण्यापेक्षा आतून जर आपण काही त्याला आव्हानात्मक परिस्थिती अनफॉर्च्युनेटली निर्माण केली तर तो धोका तू म्हणतोस तसा आहे. मग ते मल्टिप्लाय होत जाईल, म्हणजे बाहेरचे प्रभाव, आतली संकट असं. पण अदरवाईज आत्ता आपण ज्या पद्धतीनं, ज्या स्पिरिटमध्ये लोकशाहीचं आपण आत्ता म्हणजे गेल्या 75 वर्षापासून म्हणतोय मी, ज्या ह्यानं चाललेलो आहे, त्याच्यामध्ये तू म्हणतोयस तो देशाचं सार्वभौमत्वच पूर्णतः धोक्यात येण्याची शक्यता त्या मनाने कमी आहे. परंतु अर्थात 60मध्ये, 70मध्ये, 80मध्ये जो धोका होता त्याच्या कितीतरी पटीनं गेल्या 1-2 दशकांमध्ये धोका वाढलेला आहे. कारण त्याला बरीच कारणं आहेत. करन्सीज, क्रिप्टो करन्सीज म्हणतो, किंवा म्हणजे थोडक्यात देशाच्या ज्युरिस्टिक्शन पलीकडचे प्रकार करन्सीच्या बाबतीत, माहितीच्या बाबतीत, दळणवळणाच्या बाबतीत असे वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळे ज्याला ज्युरिस्टिक्शन आपण म्हणतो, पण तो फक्त भारतापुरता मर्यादित असलेली समस्या नाही. ती त्याची व्याप्ती ओव्हरऑलच नेशन स्टेट आणि त्याचा आता 21व्या शतकात असलेला रेलेव्हन्स याच्याशी संबंधित आहे. ते जर सोडलं तर अदरवाईज आय डोंट थिंक की अशा पद्धतीचा थेट धोका भारतीय राजकीय व्यवस्थेला आहे. सर, खूप खूप आभार. आपण नेपाळमध्ये सुरू असलेल्या या अराजकतेपासून चर्चा सुरू केली आणि भारतासोबतच जगभरावर त्याचे असलेले परिणाम आणि भारत या सगळ्या सिच्युएशनला कशा सामोरे जाऊ शकतो याबद्दल चर्चा केली. पुन्हा अशा विषयांसंदर्भात भेटतच राहू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.